नमस्कार मंडळी, आई कुलस्वामिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो. तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये जय भवानी जय शिवराय लिहायला विसरू नका. चला मग जास्त वेळ न घेता आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करू. तर मंडळी, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की शहाण्या व्यक्तीने गाढवाकडून शिकाव्या, कोणकोणत्या गोष्टी शिकाव्या हे असे चाणक्य सांगतात. त्याच्याविषयी आपण याच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. श्रेष्ठ आणि विद्वान व्यक्तीने गाढवाकडून काय शिकावे याबाबत आचार्य चाणक्य काय सांगतात याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. मंडळी, मौर्य वंशाचे राजकीय तज्ज्ञ आचार्य चाणक्य हे राजकीय तज्ज्ञ आणि नीतिशास्त्राचे मुत्सद्दी म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या नीतीमध्ये केलेल्या गोष्टीमध्ये माणसांचे जीवन सुखकर आणि यशस्वी करण्यासाठी अगदी अचूक चाणक्याने समाजहितासाठी अनेक धोरणेही दिली आहेत. चाणक्य नीतीमध्ये नोंदवलेल्या गोष्टी आत्मसात करून तुम्ही यशाचे शिखर गाठू शकता. आचार्य चाणक्य नाव विष्णुगुप्त होते. ते चंद्रगुप्त मौर्य यांचे सरचिटणीस, गुरु, संस्थापक होते. त्यांनी अर्थशास्त्र, वृद्धशास्त्र, चाणक्य, लघु चाणक्य आणि त्यांचे नीतिशास्त्र या ग्रंथात लिहिलेल्या गोष्टी आजही बऱ्याच अशी खऱ्या आहेत. दरम्यान चाणक्य नीतीमध्ये प्राण्यांकडून काय शिकावे याबाबत सांगितले आहे आणि विद्वान व्यक्तीने गाढवाकडून काय शिकावे याबाबत आचार्य चाणक्य काय सांगतात याची आपण माहिती घेऊया. मंडळी, चाणक्य नीतीमधील काही श्लोक आहेत. सुष्टांतोपि वेहदी भार शीतोष्ण न पश्यति, संतुष्टश्चेत रातो नित्यत्रणी शिक्षेच्च गर्दभात. याचा अर्थ असं होतं, चाणक्यांनी या संस्कृत श्लोकाच्या माध्यमातून गाढवाकडून 3 महत्त्वाचे गुण शिकण्याचा संदेश दिला आहे. हा श्लोक सांगतो की गाढव कितीही थकले तरीसुद्धा ओझे वाहत असतो. तो आपले काम थांबवत नाही. त्याचप्रमाणे बुद्धिमान व्यक्तीने आळस न करता आपल्या ध्येयप्राप्ती आणि सिद्धीसाठी नेहमी प्रयत्नशील राहावे. आपल्या कर्तव्याचा मार्ग सोडू नये. काम पूर्ण करताना ऊन, थंडी आणि वारा यांची पर्वा न करता काम करावे. गाढव ज्याप्रमाणे संतुष्ट होऊन इथे तिथे चरते, त्याचप्रमाणे बुद्धिमान व्यक्तीने नेहमी आनंदी राहून फळाची चिंता न करता कार्यात मग्न राहिले पाहिजे. मंडळी, गाढवाकडून काही गोष्टी शिकण्यासाठी चाणक्याने सांगितलेले त्या गोष्टी आपण जाणून घेऊयात. त्या श्लोकच्या आधारावरती चाणक्यांनी व्यक्तीने जीवनात कोणत्या गोष्टी आत्मसात कराव्यात याचा देखील विचार मांडला आहे. मंडळी, त्याच्यामध्ये पहिला धडा म्हणजे कठोर परिश्रम. गाढव थंडी, उन्हाळा किंवा पावसाची चिंता न करता आपले काम न थकता करत राहतो. याच प्रकारे माणसानेही जीवनातील आव्हानांचा सामना करत आपल्या ध्येयासाठी मेहनत घ्यायला हवी. दुसरा धडा म्हणजे समाधान. गाढवाला जे काही मिळते त्यात ते समाधानी राहते. आजच्या स्पर्धा युगात समाधान आणि मानसिक शांतता यासाठी आपल्यालाही हे तत्त्व पाळावे लागेल. आणि तिसरा म्हणजे महत्त्वाचा धडा म्हणजे कर्तव्यनिष्ठ. गाढव आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी कधीही मागे हटत नाही. याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने आपल्या कार्यक्षेत्रात न थकता कर्तव्य पार पाडली पाहिजे. चाणक्याचे हे विचार आजच्या तणावपूर्ण जीवनासाठी मार्गदर्शक ठरू शकतात. गाढवाकडे फक्त प्राणी म्हणून पाहण्याऐवजी त्यातून मिळणाऱ्या जीवनमूल्यांचा विचार केला तर कठोर परिश्रम, संतोष आणि कर्तव्यनिष्ठेचे महत्त्व. मंडळी, चाणक्य नीतीमध्ये दिलेल्या माहितीनुसार आपली काय मतं आहेत ते कमेंट करून जरूर कळवा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जेणेकरून आम्ही ज्यावेळेस नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. त्यासाठी सबस्क्राईब जरूर करा. मंडळी, भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भवानी जय शिवराय.